त्यांच्यामध्ये आशिया कप सामना होणार आहे। अवघ्या 2 आठवड्यांवर हा सामना आलेला असतानाच आता इकडे राजकीय मैदानामध्ये एक वेगळा सामना रंगताना बघायला मिळतोय। कारण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत आणि त्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता सरकारवर टीका केलेली आणि काही प्रश्नही विचारले आहेत। या संदर्भात संजय राऊत यांनी देखील टीका केलेली होती आणि आता भारत पाक मॅचवरून राजकीय सामना पाहायला मिळतोय। पहलगाम हल्ल्यावर बोलताना आपल्या शरीरात रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले होते। त्यावरून आता गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालंय का असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्यावरूनही त्यांनी तोप डागली। त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। बिर्याणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं फडणवीस म्हणतायत। देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जय शहासाठी। कोण आहे जय शहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंदाची गोष्ट आहे, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? रगो में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं केलं? भारत पाकिस्तान मॅच क्रिकेट पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियाँला घरी जेवायला बोलवणारे तुम्ही स्वतःतलं, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। तर भारत पाक सामन्यावरून आशिष शेलारांनी नेमकी कशी टीका केली आणि त्याला अनिल परबांनी कसं उत्तर दिलंय आपण बघूया। तुम्ही घरात जावेद मियाँला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंट बद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। आशिष शेलार जरी बीसीसीआयचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही। बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय। दरम्यान भारत पाक सामन्यावरून आता ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये चांगली जुंपलेली बघायला मिळते। कारण भारत पाक सामन्यावर सर्वाधिक सट्टा लागतो आणि त्याच्यामुळे ते सामने खेळवण्यात येतात का असा काहीसा सवाल केलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। भारत पाक सामन्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे असंही त्यांनी म्हटलं। जर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिली आहे का असा खोचक सवाल देखील आता राऊतांनी पत्रामध्ये केलाय। हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये? कोण याच्यामध्ये आहे? पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते। मुंबईनंतर काय म्हणतो मी, ऑनलाईन गॅम्बलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं। भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही। बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली। आणि राहता राहिलं पत्र ते संजय राऊत ते रमदाई पत्र लिहू शकतात। आम्हाला माहिती आहे कोणाला किती लायकीत ठेवायचं, कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे। म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये। एवढं सांगावं इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, त्या पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभा राहणार। त्यामुळे तिकडे क्रिकेटच्या मैदानामध्ये मॅच आणि इकडे राजकीय सामना अशी काहीशी स्थिती बघायला मिळते। आशिष काटकर आपल्यासोबत आहे। आशिष, याच्या आधी देखील आपण बघितलेलं होतं, अनेक घटना समोर आलेल्या होत्या भारत पाक सामन्याच्या वेळी विरोधाच्या, आणि या अनुषंगाने आता जो टप्पा आलेला आहे 2025 मध्ये आपण आता एशिया कपमध्ये मॅच खेळणार आहोत, ही लढाई आता कुठपर्यंत जाणार आहे? हा राजकीय सामना पुढे आणखी किती जाणार आहे? अश्विन, राजकारण जरी भारत आणि पाक या सामन्यावरून सुरू जरी असलं तरी ही लढाई सुरू झाली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने जो राजकीय सामना होणार आहे त्यामुळे हे सगळे नवीन मुद्दे उपस्थित केले जातात। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून राजकीय सामना जिंकता येत नाही आणि अशा वेळी या राजकीय सामन्यांमध्ये भावनिक मुद्दे, भावनिक बॉल म्हणजे भावनिक चेंडू हे कधी कधी जास्त चांगली कामगिरी झुकतात। आपल्याला माहिती आहे की ठाकरे बंधूंनी आता मराठीच्या मुद्द्याला हात घातलेला आहे
आणि त्यानंतर त्यांनी आता जो पहलगामचा जो हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवर आता इंडिया पाक म्हणजे पुन्हा एकदा कुठेतरी राष्ट्रभक्तीच्या मुद्द्याला हात घालून ते भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. आता ठाकरेंचा हा बाउन्सर गुगली तुला जे काय म्हणायचे ते आपण म्हणू शकतो, ह्याच्यावर आता भाजपची विकेट पडणार की भाजप ह्याचा फुलटॉस करून सिक्सच मारणार हे बघावं लागेल अश्विन. खरंय खरंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतंय या अनुषंगाने पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीबद्दल. तेव्हा आता बघूया आपण एशिया कप मॅच तर 14